जय शंकर. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत इनामदार. आजच्या आपल्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल चर्चा करणार आहोत. जे काही युद्ध सुरू आहे इस्रायल आणि इराणचं, त्या युद्धाचा इंडियन स्टॉक मार्केटवर नेमका काय परिणाम झालेला आहे हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्याबद्दल आपण नेमकं निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय झालंय ते बघूया. आता युद्धामुळं मार्केट पडतं जनरली, पण 2 दिवस जर का निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा जर का तुम्ही चार्ट बघितला तर त्या चार्टमध्ये काल मार्केट प्लस मध्ये होतं. शुक्रवारच्या सेशनमध्ये सुद्धा, म्हणजे शनिवार रविवार सुट्टी होती आणि 3 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारच्या सेशनमध्ये मार्केट तेव्हा सुद्धा प्लस मध्ये होतं. शुक्रवारी तर मोठी एक ग्रीन कॅन्डल झालेली तुम्ही बघू शकता आणि सोमवारच्या कालच्या सेशनमध्ये सुद्धा छोटी कॅन्डल तयार झाली आहे, पण ती ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. म्हणजे कालच्या सेशनमध्ये सुद्धा मार्केट हे अप होतं, वरती होतं मार्केट. पण आज काय झालं मार्केटमध्ये, व्हिडिओच्या सेकंड हाफमध्ये मी तुम्हाला चार्टच्या मदतीनं मी तुम्हाला ते दाखवणारच आहे की कशी मुवमेंट झालेली आहे आजची. त्याचा अनालिसिस सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये जर का तुम्ही बघितलं तर आज निफ्टी साधारण 250 पॉईंट्सनी गॅप अप ओपन झालं. तिथून पुढे वरती 200 पॉईंट्स वरती गेला आणखी निफ्टी. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आजची रॅली चांगली होती. म्हणजे कालचा क्लोज आणि आजचा हाय यामध्ये साधारण एक 800 ते 850 पॉईंट्सची आज बँक निफ्टीमध्ये रॅली होती. तर मी कुठल्याही प्रकारचं, सगळ्यात महत्वाचं आणखीन एक मी डिस्क्लेम करतो मी की मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला निफ्टी किंवा बँक निफ्टी बद्दल, म्हणजे जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांना मी कुठल्याही प्रकारचं मी इथं रिकमेंड करत नाही की कॉल बाय करा किंवा पुट बाय करा, किंवा कोणत्याही प्रकारच्या स्टॉक बद्दल मी रिकमेंडेशन करत नाही. कुठला शेअर खरेदी करायचा किंवा कुठला शेअर सेल करायचा हे मी इथं चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं मी रिकमेंडेशन करत नाही. हे चॅनल माझं फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. फक्त तुम्हाला फायनान्शियली अवेअर करावं, स्टॉक मार्केट बद्दल अवेअर करावं, हाच माझा एक प्युअर माझा ऑब्जेक्टिव्ह आहे हे चॅनल सुरू करण्यामागचा. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मी इथं बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन करत नाही. चला आता डायरेक्ट मी तुम्हाला घेऊन जातो बँक निफ्टी आणि निफ्टीच्या चार्ट बद्दल. नक्की काय चार्ट बोललेत हे आपण बघूया. मागच्या 2 दिवसाच्या सेशनमध्ये, आजच्या सेशनमध्ये नेमकं काय झालंय निफ्टी आणि बँक निफ्टी बद्दल हे आपण डायरेक्ट चार्टच्या मदतीनं आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, आपण निफ्टीचं अनालिसिस बघूया. आज निफ्टीची मुवमेंट कशी झालेली आहे ते. तर आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता की आज निफ्टीमध्ये एक रेड कॅन्डल तयार झालेली आहे. निफ्टी आज 200 पॉईंट्सनी गॅप अप ओपन झालं, पण आज निफ्टीमध्ये तरी सुद्धा आज रेड कॅन्डल तयार झालेली आहे. निफ्टीमध्ये आज साधारण मुवमेंट किंवा आजची रॅली साधारण एक 300-350 पॉईंट्सची आज निफ्टीनं रॅली दिलेली आहे. पण वरती गेल्यानंतर परत वरती प्रॉफिट बुकिंग झालं आणि परत मार्केट खाली आलं. साधारण आज 25,025च्या लेवलला आज निफ्टी क्लोज झालेला आहे. युद्धाची परिस्थिती जर का आपण बघितली तर युद्धामुळे असा काय फारसा इम्पॅक्ट इंडियन स्टॉक मार्केटवर काय झालेला नाहीये. कारण काल मार्केट ग्रीन मध्ये होतं, पॉझिटिव्ह होतं, प्लस होतं. शुक्रवारी सुद्धा मार्केट चांगलं प्लस मध्ये होतं. इथे शुक्रवारची तुम्ही कॅन्डल बघू शकता, एक मोठीच्या मोठी एक ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे 20 जूनची. आणि त्यानंतर परत काल मार्केट थोडंसं प्लस मध्ये होतं. आज मार्केटनं गॅप अप ओपन केलं, पण वरती प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळं परत मार्केट खाली आलं. तर मार्केट जर का आणखीन खाली आलं तर निफ्टी साधारण कुठल्या लेवलला सपोर्ट घेऊ शकतं, मेजर सपोर्ट लेवल निफ्टीच्या काय आहेत ते आपण बघूया. तर निफ्टीची मेजर सपोर्ट लेवल आहे ती म्हणजे 24,940 ह्या लेवलला एक सपोर्ट घेऊ शकतं निफ्टी. त्यानंतर ही जर का लेवल ब्रेक केली सपोर्टची, तर त्यानंतर खाली आणखीन एक मेजर सपोर्ट लेवल आहे निफ्टीला, तो म्हणजे 24,730 या लेवलला एक मेजर सपोर्ट आहे. आता मार्केट नक्की वर जाणार का खाली जाणार हे कोणीच सांगू शकत नाही.
जिओ पॉलिटिकल न्यूज कशा येतील त्यावर मार्केटची मुवमेंट ही पूर्णपणे डिपेंड असणार आहे. आणखीन एक लक्षात घ्या की ज्या वेळेला या अशा जिओ पॉलिटिकल गोष्टी घडत असतात त्यावेळेला कुठलाही कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा कुठलाही चार्ट पॅटर्न तिथं काम करत नाही. पूर्ण सगळेच्या सगळे कॅन्डल स्टिक पॅटर्न चार्ट पॅटर्न अशा जिओ पॉलिटिकल न्यूजमुळं फेल होतात. त्यामुळं आपण न्यूजवर सुद्धा लक्ष ठेवायचं की न्यूजमुळं सुद्धा मार्केट वर खाली जाऊ शकतं. न्यूजमध्ये तेवढी ताकद असते की मार्केटला वर नेण्याची किंवा खाली आणण्याची. त्यामुळे न्यूजवर सुद्धा लक्ष असणं हे गरजेचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये कशी मुवमेंट झाली हे बघूया आपण. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा जशी निफ्टीमध्ये मुवमेंट झाली तशीच बँक निफ्टीमध्ये सुद्धा मुवमेंट झालेली आहे. म्हणजे आजची बँक निफ्टीची कॅन्डल ही रेडच तयार झालेली आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज म्हणजे कालचा क्लोज आणि आजचा हाय यामध्ये साधारण 850 पॉईंटची रॅली आज बँक निफ्टीनं दिलेली आहे. पण वरती प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे परत बँक निफ्टी खाली आलेला आहे. आता बँक निफ्टीला खालचा एक मेजर सपोर्ट लेवल बँक निफ्टीला आहे ते म्हणजे 56,142 किंवा 150 आपण म्हणू शकता. 56,150 या लेवलला एक मेजर सपोर्ट आहे बँक निफ्टीला. आणि वरती एक मेजर रेजिस्टन्स फेस करू शकते बँक निफ्टी, ते म्हणजे लेवल आहे 57,077. या लेवलला बँक निफ्टी इथे एक मेजर रेजिस्टन्स फेस करू शकते. आता बघायचं हेच आहे की बँक निफ्टी सुद्धा या दोन रेंज मध्ये किती टाइम स्पेंड करते. वरची लेवल जर का क्रॉस केली तर बँक निफ्टी वरती चांगली मुवमेंट देऊ शकते. खालचा सपोर्ट लेवल जर का ब्रेक केला बँक निफ्टीनं तर खाली मग आणखीन मोठा एक फॉल येऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हे निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस आहे. थँक्यू. तर हे होतं आजचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.